बलवान भारत हे बाबासाहेबांचं स्वप्न डॉक्टर मधुकर जाधव. शिक्षण, एकता आणि ज्ञानाचा वारसा जपण्याचं आवाहन. तुडये इथं भीमस्वराज्य मंडळाच्या आयोजनात भव्य जयंती सोहळा. तुडये तालुका चंदगड येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात बलवान भारत हे बाबासाहेबांचे स्वप्न होते असे प्रतिपादन डॉक्टर मधुकर जाधव यांनी आपल्या व्याख्यानातून केलं. भीमस्वराज्य कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ आणि तुडये ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अशोक पाटील होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा उपसरपंच अशोक पाटील यांच्या हस्ते, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तंटामुक्त अध्यक्ष के.एस. पाटील, भगवान बुद्ध यांची प्रतिमा सतीश पाटील, छत्रपती संभाजी महाराज रघुनाथ पाटील, राजर्षी शाहू महाराज गोविंदास गिरी, राजमाता जिजाऊ जगन्नाथ हुलजी, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले, अरुण गुरव, माता रमाई मारुती पाटील, संत गाडगेबाबा शिवाजी कांबळे, अण्णाभाऊ साठे, महादेव पाटील, शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, प्रिया राव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. डॉक्टर जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की सामाजिक एकतेतूनच भारत प्रगतशील होईल. शिक्षणाची कास धरा, ज्ञानाने जो श्रेष्ठ तोच जगात श्रेष्ठ. हातात मोबाईल घेण्यापेक्षा पुस्तक घ्या आणि प्रगतशील बना. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं प्रतीक आहे. त्यांची बुद्धिमत्ता आजही जगभर पूजली जाते. कार्यक्रमात ग्रामस्थ, महिला मंडळ सदस्य, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. व्यासपीठावर दीपक हुलजी, रघुनाथ चौगुले, काडाप्पा पाटील, विष्णू गुरव, परशुराम कांबळे, संजय कोलकार आणि इतर भीम अनुयायी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर व्ही कोलकार, ॲडव्होकेट सुवर्णा कांबळे, निवृत्त जवान प्रभाकर चांदिलकर, उमेश आवडन यांच्यासह विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रभात फेरीचे उद्घाटन उमेश आवडन यांनी केले. मनोगते प्रांजल कांबळे, शर्वरी कोदाळकर, साक्षी कोदाळकर आदी बालचमूंनी व्यक्त केली. डॉक्टर व्ही कोलकार यांनी सूत्रसंचालन केले तर शिवाजी कांबळे यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.